Hello friends, hello everyone. Standard 8th and subject English. Friends, bridge course. We have completed 37 activities from it. And in the last week of bridge course, we are going to discuss on activity number 38 to 42. Okay, in the coming week, these activities you must solve. Okay, and you will solve the third test of bridge course on 14th August. Okay, friends, so let's pay attention on activity number 38, standard 8th, subject English. Bridge course, the learning outcomes competency statement number 67 finds required information, pictures, video clips, films, etc. on the computer or internet. I will read the competency statements once again. Finds required information, pictures, video clips, फिल्म्स एक्सेट्रा ऑन द कम्प्युटर और इंटरनेट. आपणाला ही अध्ययन निष्पत्ती या ॲक्टिव्हिटीमधून आत्मसात करायची आहे की आपणाला आवश्यक असणारी माहिती, चित्रे, व्हिडिओ क्लिप्स, फिल्म्स इत्यादी आपणाला नेटवरून किंवा कम्प्युटरवरून शोधता आलं पाहिजे. ही लर्निंग आउटकम्स आपणाला पाहिजे. इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड ऑल्सो फॅसिलिटर्स पहा काय दिलेले आहे. एनकरेज द लर्नर्स टू यूज इंटरनेट प्रॉपरली. इंट्रोड्यूस टू द लर्नर्स computer internet. Give the learners some clues for identifying the personalities. Ask learners to identify the personalities. या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. Stress on how to focus on the important details while finding the required information about the famous personalities. Explain the steps to use the internet for the given activity, like using copy, paste, download for pictures and documents. Ask the learners some questions regarding given activity that can be verbal clues, and frame other activities on the uses of ICT in English. पहा मित्रांनो काय सांगितलेले आहेत सूचना, इन्स्ट्रक्शन की मॅक्झिमम तुम्ही नेटचा वापर करावा, योग्य त्या पद्धतीनं करावा. तुम्हाला नेटवरून ज्या व्यक्तीची, ज्या पर्सनॅलिटीची, ज्या व्यक्तिमत्वाबद्दलची माहिती गोळा करायची आहे ती कशी गोळा करायची याच्या सूचना तुम्हाला देणं. फेमस पर्सनॅलिटी शोधून काढणं, दिलेल्या क्लूवरून शोधणं, कॉपी पेस्ट डाउनलोड या गोष्टी करता येणं, अगदी पिक्चर असेल किंवा डॉक्युमेंट असेल या गोष्टी तुम्हाला करता येणार. अँड फ्रेम अदर ॲक्टिव्हिटीज ऑन द युसेज ऑफ इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन इंग्लिश. फ्रेंड्स, तुमच्यासाठी सूचना पहा. लिसन टू द इन्स्ट्रक्शन्स ऑफ युअर टीचर ऑर पेरेंट ऑर फॅसिलिटर केअरफुली. लक्षपूर्वक सूचना ऐका. फॉलो द इन्स्ट्रक्शन्स ॲज पर सजेस्टेड गाईडलाईन्स अँड एक्सप्लोर मोर ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू दिस ॲक्टिव्हिटी. एक्सप्लोर मोर ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू दिस ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीशी संबंधितच इतर ॲक्टिव्हिटी तुम्ही पहा. लर्निंग ॲक्टिव्हिटी एक या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. पहा, आय विल रीड इट फर्स्ट अँड देन वी विल डिस्कस ऑन इट. पहा काय दिलेले आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटी. The Bharat Ratna is the highest civilian award of the Republic of India. Instituted on 2nd January 1954, the award is conferred in recognition of exceptional service or performance, the highest order, without distinction of race, occupation, and position. Identify the Bharat Ratna awardees from the following fields using internet.
The pictures given are clues that will help you identify the famous भारत रत्न अवॉर्डेज. भारतरत्न हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, कसा मिळतो, कधीपासून मिळतो, या ठिकाणी दिलेलं आहे. आणि तुम्हाला जो काही क्लू दिलेला आहे त्या क्लूवरून तुम्ही त्या व्यक्ती भारतरत्न प्राप्त झालेल्या किंवा भारतरत्न सन्मानित केलेल्या त्या व्यक्ती आपण शोधायच्या आहेत. ओके, सॉल्व ॲक्टिव्हिटी पहा या ठिकाणी. हु इज फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आता तुम्हाला या ठिकाणी क्लू दिलेला आहे की भारताचे पहिले राष्ट्रपती कोण. या क्लूवरून तुम्ही त्या नावापर्यंत जाता. डॉक्टर राजेंद्र प्रसाद इज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया. हु इज फर्स्ट लेडी प्रेसिडेंट ऑफ इंडिया. प्रतिभाताई पाटील इज फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया, लेडी प्रेसिडेंट ऑफ इंडिया. हु इज फर्स्ट नोबेल प्राइज विनर इन इंडिया. रवींद्रनाथ टागोर इज द फर्स्ट नोबेल प्राइज विनर इन इंडिया. ह्या आपणाला काही दिलेले या ठिकाणच्या क्लू आहेत. आता प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे, समोर दिलेली ही जी क्लू आहे यावरून किंवा या बाजूला तुम्हाला या ठिकाणी दिसतं द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, ही दिलेली ही जी क्लू आहे यावरून सुद्धा भारतरत्न मिळालेली व्यक्ती कोण आहे हे पाहता येईल. एक संगीत क्षेत्रातील आणि दुसरं आपल्याला चित्र संविधानाचं द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया याच्याशी संबंधित असलेली व्यक्ती कोण, तर हे तुम्हाला पटकन लक्षात येईल. ओके, उदाहरणार्थ आता संगीताशी संबंधित म्हटलं तर लता मंगेशकर आहेत. ओके, त्याचबरोबर पंडित भीमसेन जोशी. यानंतर या इकडे द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या क्लूवरून आपणाला भारतरत्न प्राप्त झालेल्या व्यक्ती यांची नावं आणि माहिती, फोटो हे असं आपण शोधू शकतो. ओके, हा क्लू तुम्हाला मदत करू शकतात. नेक्स्ट आणि आपणाला क्लू आहे पहा, व्हर्बल क्लूज आहे बघा. आता एक जे चार चित्र आपण पाहिले, या अगोदर ही 2 चित्र पाहिलेली. द नाइटिंगेल ऑफ इंडिया कोणाला म्हटलं जातं, लता मंगेशकर. सेकंड, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तिसरं, द मिसाईल मॅन. द मिसाईल मॅन ओके कोणाला ओळखलं जातं, लक्षात आलं. अँड नेक्स्ट बॅटचं एक चित्र आहे पहा. तर हे बॅटचं चित्र म्हणजे कोण, की ज्यांना गॉड ऑफ क्रिकेट म्हटलं जातं, सचिन तेंडुलकर. तर या पद्धतीने या दिलेल्या क्लूनुसार सुद्धा तुम्ही ही उत्तरं पूर्ण करू शकतात. आता पॅरलल ॲक्टिव्हिटी आपल्याला पुढं काय दिलेली आहे पहा. Ask the students to find pictures of eminent scientists, mathematician and author with their information in brief. तर तुम्ही मुलांनो काय करायचं, हे वरचं सोडवायचं आहे ते आहे. याशिवाय अशी काही प्रख्यात शास्त्रज्ञ, गणिततज्ञ किंवा इतर काही अशा व्यक्ती की ज्यांची थोडक्यात माहिती मिळवा. Ask the students to find slogans, social messages and write a paragraph based on it. मग स्लोगन शोधा, सामाजिक संदेश शोधा आणि त्यावरून परिचित लिहा. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करायची आहे. टेल द स्टुडंट्स टू सर्च डिफरंट टाईप्स ऑफ वर्ड्स ऑन इंटरनेट. वेगवेगळ्या प्रकारचे शब्द नेटवरून शोधा. अँड शो व्हिडिओ क्लिप अँड से देम टू आयडेंटिफाय द कॅरेक्टर्स. किंवा कधी व्हिडिओ क्लिप वगैरे पाहून सुद्धा तुम्ही ती व्यक्ती किंवा ते पात्र शोधू शकता, सांगू शकता. यासाठी तुम्हाला डिटेल माहिती मिळण्यासाठी दीक्षा व्हिडिओ लिंक या ठिकाणी दिलेले आहेत, त्याला तुम्ही क्लिक करून सुद्धा अधिक माहिती मिळवू शकता. एवढं सगळं केल्यानंतर आय लर्न टू यूज द कम्प्युटर अँड द इंटरनेट टू आयडेंटिफाय पिक्चर्स ऑफ द भारत रत्न अवॉर्डीज अँड दिअर इन्फॉर्मेशन. इतकं सगळं केल्यानंतर आरामात तुम्ही आत्तापर्यंत भारतरत्न मिळालेल्या सर्व व्यक्तींची नावं तुम्हाला लिहायची आहेत आणि त्यांचं क्षेत्र लिहायचं आहे, कशाबद्दल त्यांना भारतरत्न अवॉर्ड मिळाला, सर्वोच्च नागरी पुरस्कार कशामुळे मिळाला, कोणत्या योगदानामुळे मिळाला, याही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लिहायच्या आहेत. आय लर्न टू फाइंड व्हिडिओज रिलेटेड टू द टेक्स्ट. आणि याच्याशी संबंधित व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहायला शिकलेला आहात, शोधायला शिकलेला आहात. पुढे 39 नंबर, ॲक्टिव्हिटी नंबर 39 काय सांगितले बघा. लर्निंग आउटकम्स नंबर 70 आयडेंटिफाईज अँड युजेस
verbs, main verbs, auxiliary verbs, transitive verbs, intransitive verbs, singular and plural forms. ओके, तुम्हाला वर्ब फॉर्म्स या ठिकाणी आयडेंटिफाय करता येणं महत्त्वाचं आहे. ही अध्ययन निष्पत्ती आहे आपली. आयडेंटिफाईज अँड युजेस, ओळखणं आणि वापरणं वर्ब्स फॉर्म्स. कुठले वर्ब फॉर्म्स? मेन वर्ब असेल, ऑक्झिलरी वर्ब असेल, ट्रान्झिस्टिव्ह, इनट्रान्झिस्टिव्ह, सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्स. हे ओळखता येणं आणि वापरता येणं या गोष्टी करता तुम्हाला आल्या पाहिजेत. त्यासाठी या दिलेल्या सूचनाही तुम्ही पहा की मॅक्झिमम प्रॅक्टिस तुम्हाला या डिफरंट टाईप्स ऑफ वर्ब्सची मॅक्झिमम प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. ॲक्शन वर्ब्स जे आहेत, क्रियापदं, या अधिकाधिक शिका. तुम्हाला क्रियापद शोधता येणं महत्त्वाचं आहे. अँड फ्रेम सेंटेन्सेस विथ प्रॉपर वर्ब युजेस, त्या क्रियापदापासून तुम्ही वाक्यात उपयोग करा. त्याचा कुठं कुठं उपयोग केला जातो तेही लिहा. अँड गिव्ह प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स फॉर द ॲक्टिव्हिटी, काही डेमो ॲक्टिव्हिटी आहेत त्याही पहा तुम्ही. अँड एनकरेज द स्टुडंट्स टू यूज वर्ब्स ॲप्रोप्रिएटली विथ द सब्जेक्ट, कर्त्याबरोबर योग्य ते क्रियापद तुम्हाला वापरता यावं. Instructions for the students. Listen to the instructions of your teacher or parent or facilitator carefully. Follow the instructions as per suggested guidelines and explore more activities related to this activity. Explore more activities related to this activity. या ॲक्टिव्हिटी संबंधित इतर ॲक्टिव्हिटीसुद्धा तुम्ही पाहायच्या आहेत. लर्निंग ॲक्टिव्हिटी पहा पहिली. आता तुम्हाला या ठिकाणी 4 चित्र दिसत आहेत. द फर्स्ट पिक्चर्स, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. तर या चित्रांचं निरीक्षण केल्यानंतर लुक ॲट द पिक्चर्स अँड राईट द ॲक्शन व्हर्ब्स. या चित्राकडे पाहून यात कोणती ॲक्शन आहे ती क्रियापद लिहायची आहे. ओके, सॉल्व ॲक्टिव्हिटी पहा. अंडरलाईन द व्हर्ब्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता खाली दिलेल्या वाक्यातून आपल्याला क्रियापदांना अंडरलाईन करायचं आहे. ओके, फर्स्ट वन, बॅटी इज अ गुड गर्ल. इज, बीना इज डान्सिंग. इज अँड डान्सिंग. बानी प्लेज विथ हर टॉयज. प्रॅक्टिस. इज द हायलाइटेड वर्ब अ मेन वर्ब और अन ऑक्झिलरी वर्ब. आता हायलाईट केलेले रेड, आपल्याला रेड कलरमध्ये दिसत असलेले हे जे क्रियापद आहेत ते मेन आहेत का ऑक्झिलरी आहेत, ऑक्झिलरी फॉर्म आहे का मेन फॉर्म आहे हे सांगायचं आहे. आय विल हॅव द सूप. Police are investigating the incident. It is very peaceful here. Where does your brother work? They have decided to go back. Have, are, is, does, have. आता हे मेन वर्ब आहेत का ऑक्झिलरी वर्ब आहेत? या वाक्यामध्ये इज द हायलाइटेड वर्ब अ मेन वर्ब और एन ऑक्झिलरी वर्ब. तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो की दिलेले हे जे शब्द आहेत रेड हायलाइटेड, आय विल हॅव द सूप, या ठिकाणी हॅव हे मेन म्हणूनच आलेलं आहे. पोलीस आर इन्व्हेस्टिगिंग, या ठिकाणी मेन म्हणूनच आहे, फंक्शन आहे. इट इज व्हेरी, इथे मेन म्हणूनच आहे. वेअर डज युअर ब्रदर वर्क अँड दे हॅव डिसाइडेड. तर यामध्ये आपणाला लक्षात येईल मित्रांनो की जी सहाय्यकारी क्रियापद आहेत की जी आपण मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणतो, तर ते ऑक्झिलरी व्हर्ब्स जे आहेत ते काही वेळेला मेन व्हर्ब म्हणून फंक्शन करतात तर काही वेळेला ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून करतात. आस्क द स्टुडंट्स टू a paragraph with verbs in present tense and the same paragraph in past tense. एखादा परिचित तुम्हाला वर्तमान काळातही पाहायचा आहे आणि त्याचा भूतकाळ करूनही तुम्ही पाहायचं आहे आणि लिहायचं आहे. ओके, तर हे लक्षात घ्या. डू, डज, डीड, एम, इज, आर, वॉज, वेअर, शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, हॅव, हॅज, हॅड, हे जी क्रियापद आहेत ही काही वेळेला मुख्य क्रियापदं म्हणून फंक्शन करतात, पण यांचं एरवी कार्य हे ऑक्झिलरी व्हर्बच आहेत, हेल्पिंग व्हर्बच आहेत. जर त्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापदाचं काम हे ऑक्झिलरी व्हर्बच करत असतात.
Evaluation color the action words red and the helping verbs blue. आता या ठिकाणी दिलेल्या व्हर्बमध्ये ॲक्शन वर्ड जे असतील त्यांना रेड कलर द्या म्हणून सांगितलं आहे, रेड कलरमध्ये, आणि हेल्पिंग वर्ब असतील ते ब्लूमध्ये. आपण पहिल्यांदा पाहूया. रॅन रेड, ओके, रेड कलर येणार. ॲक्शन वर्ड आहे रॅन. कुक ॲक्शन वर्ड. कॅन हेल्पिंग वर्ब. ओके, या पद्धतीनं तुम्ही हे डिसाईड करायचं आहे. लाभ ॲक्शन वर्ड. सेव ॲक्शन वर्ड. थिंक ॲक्शन वर्ड. शुड हेल्पिंग वर्ब. तर पुढं आणखीन डज हेल्पिंग वर्ब. मस्ट हेल्पिंग वर्ब. सॉ ॲक्शन वर्ड. यासाठी अधिक या ठिकाणी दिलेली ही दीक्षा ॲपची लिंक पहा आणि तुम्ही आता लक्षात येईल की तुम्ही रेकग्नाईज करू शकता की व्हर्ब्स अँड इट्स टाईप्स. मग ते कोणता टाईप, तर ते दिलेले व्हर्ब जे आहेत ते ॲक्शन वर्ड्स आहेत का हेल्पिंग वर्ब्स आहेत हेही तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल. मेन व्हर्ब आहे का हेल्पिंग आहे हेही सांगता येईल. त्याचबरोबर learn the usage of verbs correctly in speaking and writing and explore the related area like subject, verb, agreement. इतक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या करता येईल. नेक्स्ट 40 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे पहा. या 39 ॲक्टिव्हिटीमध्ये जेव्हा मुख्य क्रियापद नसतं त्या ठिकाणी तेव्हा सहाय्यकारी क्रियापदच मुख्य क्रियापदाची भूमिका बजावत असतं. ह्या गोष्टी ध्यानात घ्या. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 40 काय आहे पहा. लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स. नंबर 71 लर्न सेंटेन्स स्ट्रक्चर. काय शिकायचं आपल्याला. लर्न सेंटेन्स स्ट्रक्चर, सब्जेक्ट अँड प्रेडिकेट, सब्जेक्ट ऑब्जेक्ट दॅट इज डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंट, पर्सन नंबर. या सर्व गोष्टी आपणाला या ॲक्टिव्हिटीमधून शिकायचे आहेत. ही आपली अध्ययन निष्पत्ती आहे. ओके, काय पहा. लर्निंग सेंटेन्स स्ट्रक्चर. सेंटेन्स स्ट्रक्चर शब्द वाक्याची रचना काय हे शिकायचे आहे. सब्जेक्ट अँड प्रेडिकेट आपल्याला आयडेंटिफाय करता यावं, शोधता यावं, डिसाईड करता यावं. ओके, सब्जेक्ट अँड प्रेडिकेट करता आणि विधेय. सब्जेक्ट ऑब्जेक्ट, त्यानंतर कर्ता आणि कर्म, मग त्याच्यामध्ये डायरेक्ट कर्म, इनडायरेक्ट कर्म. सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंट दॅट इज पर्सन नंबर. पर्सन फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, सिंग्युलर और प्लुरल, आणि नंबर सिंग्युलर प्लुरल. या गोष्टी सर्व पाहता येणं आणि हे शिकणं आणि यांचा प्रभावी वापर करणं ही अध्ययन निष्पत्ती आपल्याला या ॲक्टिव्हिटीमधून पाहायची आहे. मित्रांनो, तुम्ही आयडेंटिफाय शिका की सब्जेक्ट अँड प्रेडिकेट शोधायला शिका. व्हेरियस टाईपच्या फ्लॅश कार्डचा वापर करा आणि ह्या गोष्टी सगळ्या शिकून घ्या. मॅक्झिमम प्रॅक्टिस करा की अरेंज द फ्लॅश कार्ड वापरून तुम्ही हे प्रॉपर सेंटेन्स टाईप पहा. त्यानंतर फ्रेम सेंटेन्सेस वेन गिवन इन अ जंबल ऑर्डर असेल त्यावेळेला सेंटेन्स करता यावं, याचाही सराव करा. इन्स्ट्रक्शन ॲज पर द चेन ऑफ ॲक्टिव्हिटी. फर्स्ट गिव द डेमो ऑफ ॲक्टिव्हिटी. ओके, काय सांगितले पहा. स्टुडंट्स टू एक्सप्लोर रिगार्डिंग सच ग्रामर ॲक्टिव्हिटीज. कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला व्यवस्थित व्हावं. त्याच पुन्हा सूचना आहेत तुम्हाला. काळजीपूर्वक इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. सजेस्टेड गाईडलाईन्स पहा आणि एक्सप्लोर मोर ॲक्टिव्हिटीज म्हणून सांगितलेले आहेत. पहा आपणाला काय काय गोष्टी पाहिजेत. पुन्हा एकदा लर्निंग आउटकम्समध्ये या. स्ट्रक्चर, सेंटेन्स स्ट्रक्चर, सब्जेक्ट अँड प्रेडिकेट, सब्जेक्ट ऑब्जेक्ट, डायरेक्ट इनडायरेक्ट, सब्जेक्ट अँड व्हर्ब अग्रीमेंट अँड पर्सन नंबर. या गोष्टी पाहिजे आहेत. लर्निंग ॲक्टिव्हिटी पहा. सब्जेक्ट अँड प्रेडिकेट मॅच गेम. सब्जेक्ट अँड प्रेडिकेटचा आपण गेम खेळायचा आहे. या ठिकाणी मॅच करायचे आहेत. मॅच द कार्ड्स इन ग्रुप ए विथ ग्रुप बी इन ऑर्डर टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. ग्रुप ए आणि ग्रुप बी आपण मॅच करायचे आहेत की जेणेकरून एक अर्थपूर्ण वाक्य व्हावं. ग्रुप एमध्ये पहा काय लिहिलेलं आहे. हर फादर likes to run, her father. नेक्स्ट likes to run आणि द मॉर्निंग लाईट. या एक बीमध्ये आपल्याला दिलेले कार्ड बीमध्ये पहा. द हॅपी पिग,
इज अ डॉक्टर स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. ओके. आता आपणाला मॅच केल्यानंतर योग्य ती वाक्ये आपली तयार होतील. ओके. काय वाक्य तुम्ही करू शकाल पहा. उदाहरणार्थ, हर फादर इज अ डॉक्टर. या पद्धतीनं हर फादर इज अ डॉक्टर. द मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. ओके. द मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ असं हे वाक्य होईल. आणि पुढचं लाईक्स टू रन. आणि काय सांगितलं पहा आपल्याला पुढं वरती, द हॅपी पिग. तर याचंच आपण जोडी अशी जुळवू शकतो, द हॅपी पिग लाईक्स टू रन. तर आपण या ठिकाणी कर्ता आणि क्रियापद हे या ठिकाणी मॅच केलेले. फाइंड द सब्जेक्ट अँड प्रेडिकेट फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. सब्जेक्ट अँड प्रेडिकेट कोणतं हे आपण हे दिलेल्या वाक्यातून सांगायचं आहे. पहा, फर्स्ट वन, राजेश वेंट टू मार्केट. राजेश सब्जेक्ट आहे, वेंट प्रेडिकेट आहे. ओके. वेंट टू मार्केट हे प्रेडिकेट होणार, वेंट टू मार्केट. आणि राजेश हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट कशावरून आपण ठरवतो, कर्ता कशावरून ठरवतो, वाक्यातील क्रिया करणारा तो कर्ता. तर वेंट टू मार्केट, मार्केटला जाण्याची क्रिया कोण केली, राजेशने केली, म्हणून राजेश त्या ठिकाणी कर्ता, क्रिया करणारा कर्ता. सब्जेक्ट राजेश आहे या ठिकाणी अँड प्रेडिकेट वेंट टू मार्केट. ओके. नेक्स्ट, प्रॅक्टिससाठी तुम्हाला सांगितलं आहे, आयडेंटिफाय द सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. राम अँड आय वॉकड अलॉंग द स्ट्रीट लास्ट नाईट. राम अँड आय वॉकड अलॉंग द स्ट्रीट लास्ट नाईट. राम अँड आय हा कर्ता झाला आणि उर्वरित भाग हा प्रेडिकेट झाला. नेक्स्ट, स्नेहा अटेंडेड द क्लास अँड लर्न ऑल थिंग. आता अटेंड कोण केलं, स्नेहा. शिकलं कोण, स्नेहा. तर शिकण्याची क्रिया, अटेंड करण्याची क्रिया करणारा हा कर्ता, स्नेहा हा सब्जेक्ट आणि उर्वरित भाग प्रेडिकेट. पुन्हा पहा सांगितलेली ॲक्टिव्हिटी. या ठिकाणी आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, क्रिया करणारा कर्ता, क्रिया अर्थात वर्ब, ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, ॲडव्हर्बियल हे सगळं मिळून तयार होतं ते प्रेडिकेट. ओके. विधेय. नेक्स्ट, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली. कंप्लीट द सेंटेन्स युजिंग प्रॉपर वर्ड्स. योग्य ते शब्द वापरून तुम्ही पूर्ण करा सेंटेन्स. अंकल काऊ रेनबो आणि पुढं आपल्याला दिलेलं आहे, इज इटिंग द ग्रास, इज व्हेरी ब्युटिफुल, वियर्स शूज. आता इज इटिंग द ग्रास, कोण गवत खातं, काऊ. त्यामुळे आपलं वाक्य होईल, काय होईल पहा, काऊ इज इटिंग द ग्रास. ओके. नेक्स्ट, रेनबो इज व्हेरी ब्युटिफुल अँड अंकल वियर्स शूज. या पद्धतीनं आपली वाक्य तयार होतील. एव्हॅल्युएशन लक्षात घ्या. आज द स्टुडंट्स टू आयडेंटिफाय सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट बाय गिविंग द सेंटेन्सेस. तुम्ही आपल्या पुस्तकातील भरपूर विधानं लिहून घ्या आणि त्या विधानातील सब्जेक्ट कोण आहे, सब्जेक्ट म्हणून काय कोण फंक्शन करतं, ऑब्जेक्ट म्हणून कोण फंक्शन करतं, व्हर्ब काय आहे, या गोष्टी शोधा. तुम्हाला अधिक माहितीसाठी इथं लिंक दिलेली आहे, याला क्लिक करून तुम्ही अधिकाधिक माहिती घेऊ शकता. एवढं तुम्ही केल्यानंतर तुम्ही इझिली आयडेंटिफाय सब्जेक्ट करू शकता सेंटेन्समधील. त्याचबरोबर प्रेडिकेट तुम्ही शोधू शकता आणि वाक्याची रचना समजून घेऊ शकता. नेक्स्ट, ॲक्टिव्हिटी नंबर 41.
लर्निंग आउटकम्स पहा. एनरिचेस vocabulary थ्रू वर्ड बिल्डिंग सच ॲज रूट वर्ड्स, प्रिफिक्स अँड सफिक्स. आपली शब्दसंपदा समृद्ध बनवायची आहे. सफिक्स लावून, प्रिफिक्स लावून शब्द नवीन पुन्हा बनवायचे आहेत. मूळ शब्दाला, रूट वर्ड्सला सफिक्स प्रिफिक्स लावून हे शब्द बनवायचे आहेत अधिकाधिक, आणि त्यांचे अर्थही काय होता ते पाहून आपण अधिकाधिक शिकायचं आहे. सफिक्स हा शब्दाच्या शेवटी लागतो, प्रिफिक्स हा शब्दाच्या पूर्वी प्रत्यय लागतो. सफिक्स अँड प्रिफिक्स हे अफिक्स आहेत, इंग्रजीमधील हे प्रत्यय आहेत. ओके, नाव ऑल ऑफ यू मस्ट लर्न to find base words and learners with the types of prefixes and suffixes. Maximum practice of using the affixation meaningfully and affixation appropriately, and also examples bring to their notice the changes in the root words. जे काय बदल थोडेफार होतात तेही लक्षात घ्या. refrain various activities based on cut it, grow it, use it. ही रिफ्रेम जी रचना आहे ही लक्षात घ्या. एनकरेज स्टुडंट्स टू फ्रेम ॲक्टिव्हिटीज ऑन दिअर ओन. स्वतः तुम्ही या ॲक्टिव्हिटी सोडवाव्यात, कराव्यात. पुन्हा त्याच सूचना आहेत तुम्हाला की इन्स्ट्रक्शन दिलेल्या व्यवस्थित पहा, गाईडलाईन पहा आणि अशा मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी तुम्ही पॅरलल ॲक्टिव्हिटीज सोडवा. यूज ऑफ प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस. प्री रिडिंग ॲक्टिव्हिटी पहा काय सांगितलेले आहे. Divide the class into groups. Each group will be given some pieces of century papers, and make learners to draw pieces on the chart paper. Pieces will have root words written on them. Then ask the students to attach prefixes and suffixes to it after writing on another pieces of papers. Give students suffixes and prefixes such as in, bi, able, dis on the body of each fish, and the pairing word will be such like possible, cycle, value, comfort. Students have to put together the word and write it neatly and clearly on a small piece of paper and stick it on the wall. Wood is prefix. या कृती करा म्हणून सांगितलेले पहा. तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही कराच, तुम्ही करू शकता. आणि व्हॉट इज प्रिफिक्सेस. आता प्रिफिक्स आपण कशाला म्हणणार, ते क्रिया केल्यानंतर तुम्हाला लक्षात येणार आहेत की दिलेले प्रत्यय हे शब्दाच्या अगोदर लागतात की नंतर लागतात. अगोदर लागल्यानंतर अर्थपूर्ण शब्द होतो का नंतर लागल्यानंतर अर्थपूर्ण शब्द होतो. हे पेपर तुम्ही जुळवून पहा आणि हे केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की प्रिफिक्स मीन्स टू फिक्स बिफोर और प्रिफिक्सेस आर प्लेस्ड इन फ्रंट ऑफ अ वर्ड टू चेंज द मिनिंग ऑफ द वर्ड. ओके, प्रिफिक्सेस जे आहेत हे प्रिफिक्सेस हे शब्दाच्या पूर्वी ठेवले जातात किंवा शब्दाच्या समोर हे ठेवले जातात आणि मूळ शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी बदलतो. उदाहरणार्थ या ठिकाणी वर होतं बघा बाय आणि इकडं सायकल शब्द झाला तर एकूण शब्द झाला बायसिकल. काइंड अनकाइंड, पॉसिबल इम्पॉसिबल, कम्फर्टेबल पुन्हा अनकम्फर्टेबल एक्सेट्रा. ओके, आता या वरील वाक्यामध्ये आपण जर पाहिलं तर बाय, अन, अन हे सगळे प्रिफिक्सेस आहेत. अँड व्हॉट इज सफिक्स. सफिक्स इज प्लेस्ड ॲट द एंड ऑफ अ वर्ड. सफिक्स जे आहेत हे शब्दाच्या शेवटी ठेवले जातात. स्लोली ly, केअरफुली ly, हॅपीली ly, व्हॅल्युएबल एबल हे प्रत्यय आपणाला या ठिकाणी दिसतात, ते सफिक्स आहे. ओके, चूज द करेक्ट प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस फ्रॉम द ब्रॅकेट अँड जॉईन इट टू द फॉलोइंग रूट वर्ड्स टू मेक अ मिनिंगफुल वर्ड. ओके, आपणाला या ठिकाणी आता एक ॲक्टिव्हिटी दिली ते आपण सोडवायचे. ॲड करेक्ट सफिक्सेस और प्रिफिक्स, सफिक्स और प्रिफिक्स टू द गिवन वर्ड्स. आता या ठिकाणी सफिक्स अँड प्रिफिक्स मिक्स दिलेले आहेत आपल्याला. एक लक्षात घ्यायचं की सफिक्स जे आहे ते शब्दाच्या शेवटी, प्रिफिक्स आहे ते शब्दाच्या पूर्वी. BY, ATE, NESS, FUL, VENT, ARY, RE, NON, CO and LY. आता रूट वर्ड्स पहा. डिक्शन, हॅपी, फॉर्च्यून, पे, एन्जॉय, हेल्प अँड सेन्स.
आता यांना तुम्ही योग्य ते सफिक्स किंवा प्रिफिक्स जोडून वाक्य तयार करायचे, शब्द तयार करायचे आहेत, न्यू वर्ड तयार करायचे आहेत. ओके. आता उदाहरणार्थ हेल्प, हेल्पफुल. ओके. या पद्धतीनं तुम्ही तयार करायचे आहेत सफिक्स किंवा प्रिफिक्स लावून. अँड फाइंड ॲप्रोप्रिएट प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस फ्रॉम द गिवन बँक्स अँड फिल इन द बॉक्सेस विथ द रूट वर्ड्स. पुढचं बघा. बँक ऑफ सफिक्स या ठिकाणी दिले, बँक ऑफ प्रिफिक्स या ठिकाणी दिले. इन, इम, डिस, इल, अन हे सगळे प्रिफिक्स आहेत. तर TION, MENT, FUL आणि नेस, NESS हे सफिक्स आहेत. ते योग्य त्या ठिकाणी लावून आपण तयार करायचे आहेत. या ठिकाणी बघा ॲपियर, डिसॲपियर, पनिश, पनिशमेंट, हॅपी, अनहॅपी, त्यानंतर केअर, केअरफुल असे आपण इथं दिलेले सफिक्स किंवा प्रिफिक्स ॲड करून शब्द तयार करायचे आहेत. फाइंड द रूट वर्ड्स इन द फॉलोइंग. आता आपण या ठिकाणी हॅपीनेस, अनस्टेबल हे जे शब्द दिलेत यातील रूट वर्ड आपण शोधायचे. आता उदाहरणार्थ हॅपीनेसमधील हॅपी शब्द आहे, अनस्टेबलमधील अन हा प्रिफिक्स बाजूला केल्यानंतर स्टेबल हा शब्द शिल्लक राहतो, तो रूट वर्ड आहे. हॅपीनेसमध्ये हॅपी हा रूट वर्ड आहे. या पद्धतीनं आता ॲक्टिव्हिटी तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिली आहे. कट इट, ग्रो इट, यूज इट. ओके. कट इट म्हणजे काय करायचं आपण, रिमूव्ह द अपेक्शन अँड राईट द रूट वर्ड. कट इट म्हणजे लावलेला अपेक्स जो आहे, मग सफिक्स असो किंवा प्रिफिक्स असो, तो कमी करणे. ग्रो इट, ग्रो इट म्हणजे ॲड करायचं आहे, वाढवायचं आहे. ग्रो इट म्हणजे वाढवणे, मग ते प्रिफिक्स वाढवणे आणि सफिक्स वाढवणे, रूट वर्डलाही वाढवणे. अँड यूज इट म्हणजे फ्रेम अ सेंटेन्स युजिंग द रूट वर्ड ऑर द अफेक्टेड वर्ड. मूळ शब्द किंवा सफिक्स किंवा प्रिफिक्स किंवा सफिक्स प्रिफिक्स लावून तयार केलेले जे शब्द आहेत त्यापासून वाक्य तयार करणे, त्याला यूज इट म्हटलं. आता लक्षात आलं तुमच्या. कट इट, ग्रो इट, यूज इट. आपणाला शब्द दिलेत या ठिकाणी 5 शब्द आहेत. ऑनेस्ट, काइंड, प्ले, हेल्प, कन्स्ट्रक्ट. ओके. आता याला तुम्ही ऑनेस्ट, काइंड, काइंडनेस, प्ले, प्लेफुल, काइंड, अनकाइंड, हेल्प, हेल्पफुल, कन्स्ट्रक्ट, कन्स्ट्रक्शन असे काही प्रिफिक्स सफिक्स लावून तुम्ही वाक्य तयार करावयाची आहेत. पॅरलल ॲक्टिव्हिटी आपल्याला पुन्हा या ठिकाणी दिलेली आहे. पहा काय सांगितलं आहे, लक्षात घ्या. आस्क द स्टुडंट्स टू फाइंड वर्ड्स फ्रॉम देअर टेक्स्ट अँड रिपीट द कट इट, ग्रो इट, यूज इट ॲक्टिव्हिटी. कट इट, ग्रो इट, यूज इट ही ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण करायची आहे. आस्क द स्टुडंट्स टू फाइंड द वर्ड्स फ्रॉम देअर टेक्स्ट. तुमच्या धड्यातून, तुमच्या इंग्रजीच्या पुस्तकातून असे भरपूर शब्द तुम्ही लिहा आणि त्या शब्दातून कट इट करा, म्हणजे प्रिफिक्स बाजूला करा, रूट वर्ड शोधा. रूट वर्ड असेल तर सफिक्स प्रिफिक्स लावून ग्रो करा, पुन्हा त्या शब्दापासून वाक्य तयार करा. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करावयाची आहे. राईट अ रूट वर्ड ॲट द बेस ऑफ द ट्री. थिंक ऑफ as many prefixes and suffixes as you can and write the new words in the leaves on the tree. या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक रूट वर्ड खाली लिहायचा आहे. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी रूट वर्ड लिहायचा आहे आणि पुन्हा त्याला सफिक्स प्रिफिक्स लावून या सर्व ठिकाणी तुम्हाला तो शब्द लिहायचा आहे. किती सफिक्स लागतील, किती प्रिफिक्स लागतील ते तुम्ही तिथं लिहून पूर्ण करायचा तक्ता आहे. ओके. यासाठी अधिक माहितीसाठी तुम्हाला या ठिकाणी दीक्षा ॲपची लिंक दिले, अवश्य पहा. आणि हे सगळे केल्यानंतर तुम्ही यू लर्न द स्किल ऑफ यूजिंग प्रिफिक्स सफिक्स टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ वर्ड, डिस्क्राईब द फंक्शन ऑफ रूट वर्ड्स अँड अफेक्सेस अँड क्रिएट न्यू वर्ड्स बाय ॲडिंग अफेक्सेस टू रूट वर्ड्स. मूळ शब्दाला तुम्ही सफिक्स प्रिफिक्स लावून तो शब्द ग्रो इट करू शकता, वाढवू शकता आणि वाक्यातही वापर करू शकता. नेक्स्ट अँड द लास्ट ॲक्टिव्हिटी इन आवर ब्रिज कोर्स, दॅट इज ॲक्टिव्हिटी नंबर 42. पहा 42 नंबरची ॲक्टिव्हिटी. अँड लर्निंग आउटकम्स uses punctuation marks, full stop, comma, question mark,
एक्सक्लेमेशन मार्क, ॲपोस्ट्रोफी अँड कॅपिटलायझेशन या सर्व विरामचिन्हांचा परिणामकारक आणि नेमका वापर आपल्याला करता येणं या गोष्टी आपण शिकायच्या आहेत. कोणकोणते बघा, पंक्च्युएशन मार्क्स, फुल स्टॉप, पूर्णविराम, कॉमा, स्वल्पविराम, क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह, एक्सक्लेमेशन मार्क, उद्गारवाचक चिन्ह, ॲपोस्ट्रोफी चिन्ह आणि कॅपिटलायझेशन, कॅपिटल अक्षर. यासाठी या दिलेल्या सूचना मित्रांनो पहा. तुम्ही पुस्तकातही आपल्या निरीक्षण करा की पंक्च्युएशन मार्क कसे वापरलेले आहेत, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. वेगवेगळे फ्लॅश कार्ड पहा किंवा आपल्या पुस्तकातील वाक्य पाहिला तरी तुमच्या लक्षात येतील की या पंक्च्युएशन मार्क्सचा परिणामकारक वापर कसा आहे, कसा अर्थ नेमका प्रकट होण्यासाठी या पंक्च्युएशन मार्क्सचा किती उपयोग होतो हेही लक्षात येईल. Practice maximum practice of listening to sentences in proper intonation to determine the correct use of punctuation, and also frame sentences with specific punctuation like use of capital letters and apostrophe. हे पहा, पुन्हा तुम्हाला त्याच 3 सूचना आहेत की लक्षपूर्वक इन्स्ट्रक्शन ऐका, फॉलो करा आणि त्या संबंधित अधिकाधिक उदाहरणं सोडवा. लर्निंग ॲक्टिव्हिटी. Go through the given punctuation marks and put it in the appropriate circles according to their use. Say use in a sentence, comma, used at the end of the dot dot, used in the middle of the dot dot, comma. हा जो शब्द सांगितलेला आहे, सॉल्ड ॲक्टिव्हिटी पहा काय सांगितलेलं आहे. Read the given sentences and put correct punctuation marks. What is your name? My name is Radha. Oh, what a huge tree. तर या ठिकाणी हे जे पंक्च्युएशन मार्क आहेत हे तुम्हाला लक्षात आलेले आहेत. What is your name? क्वेश्चन मार्क आहे. My name is Radha, फुल स्टॉप आहे. Oh, एक्सक्लेमेटरी साईन आहे. What a huge tree, एक्सक्लेमेटरी साईन आहे. प्रॅक्टिस पहा काय सांगितलं, पंक्च्युएशन क्लिप कार्ड या ठिकाणी दिलेलं आहे. रीड द गिवन सेंटेन्सेस अँड शेड द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. या ठिकाणी आपणाला पंक्च्युएशन क्लिप कार्ड पहा दिलेले. पहिली या ठिकाणी पंक्च्युएशन क्लिप कार्ड दिसते. सनफ्लावर्स आर ब्युटिफुल. काय येईल यातलं, तर फुल स्टॉप येणार. ओके, नेक्स्ट. आय लव्ह चॉकलेट आईस्क्रीम. तर कोणतं चिन्ह येईल हे लक्षात घ्या. व्हॉट डू यू वॉन्ट टू ईट फॉर लंच. यातील कोणतं चिन्ह येईल, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी साईन. वाव, लुक ॲट दॅट एलिफंट. यातलं कोणतं चिन्ह येईल. तर या चारीमध्ये आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक विधानामध्ये या पंक्च्युएशन क्लिप कार्डमध्ये प्रत्येक विधानाच्या शेवटी वेगवेगळं चिन्ह येतं. ओके, या पहिल्या ठिकाणी सनफ्लावर्स आर ब्युटिफुल, फुल स्टॉप. आय लव्ह चॉकलेट आईस्क्रीम, फुल स्टॉप. त्यानंतर व्हॉट डू यू वॉन्ट टू ईट फॉर लंच, क्वेश्चन मार्क. वाव, एक्सक्लेमेटरी साईन. लुक ॲट दॅट एलिफंट. ओके, या पद्धतीनं आपण विरामचिन्हांचा वापर या ठिकाणी करणार आहोत. एक्सटेन्शन पॅरलल ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. पंक्च्युएट द गिवन लेटर विथ कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन, ॲपोस्ट्रोफी अँड कॅपिटल लेटर्स व्हेरेवर नेसेसरी. जिथं गरज असेल तिथं योग्य ते विरामचिन्ह वापरा असं आपल्याला सांगितलेलं आहे. डिअर ग्रँडमा, हाऊ आर यू? आय मिस यू सो मच. व्हॉट अ ब्युटिफुल गिफ्ट you have sent. I am so happy. I will bring seeds, flowers, fruits, colored grass, etc. and dry decoration. See you soon. Lots of love, Suman. तर या ठिकाणी आपल्याला वेअर आर वी, आय कांट सी माय पेन हे इव्हॅल्युएशन दिलेलं आहे. पण या ठिकाणी आता डिअर ग्रँडमा, ग्रँडमाचं जी आपल्याला कॅपिटल करावं लागेल, पुन्हा कॉमा द्यावं लागेल. हाऊ आर यू, हाऊचं एच कॅपिटल, हाऊ आर यू प्रश्नचिन्ह,
I miss you. I capital. Okay, I miss you so much. Full stop. What's a W capital? What a beautiful gift you have sent. Full stop. What a beautiful gift. या ठिकाणी एक्सक्लेमेटरी साईनही तुम्ही वापरू शकता. या पद्धतीनं पुढं आय शॅल ब्रिंग. आय कॅपिटल ॲपोस्ट्रोफी चिन्ह डबल एल एल. आय शॅल ब्रिंग सीड्स कॉमा फ्लावर्स कॉमा फ्रूट्स कॉमा कलर ग्रास. या पद्धतीनं तर असे विरामचिन्हांचा योग्य तो वापर आणि कॅपिटलायझेशन हे तुम्हाला करता यावं. वेअर आर वी. आय कांट सी माय पेन. सुधा अँड आय आर फ्रेंड्स. हाऊ डू यू डू. आय बॉट अ पेन अ रुलर अँड अ मार्कर. हाऊ ब्युटिफुल इज द सीन. या ठिकाणी कॅपिटलायझेशन विरामचिन्हांचा वापर हे आपल्याला परिणामकारकरित्या करता आलं पाहिजे. उदाहरणार्थ वेअर आर वी प्रश्नचिन्ह येईल. आय कांट सी माय पेन फुल स्टॉप येईल. सुधा एस कॅपिटल येईल. या पद्धतीनं तुम्ही कॅपिटलायझेशन पंक्च्युएशन मार्कचा योग्य तो वापर करा. पुढं आपल्याला एक दीक्षा ॲपची लिंक दिलेली आहे. ही संपूर्ण लिंक तुम्ही पाहिल्यानंतर 3च्या 3 लिंक पहा. तुम्हाला अधिक माहिती याबद्दल मिळेल. आणि एवढं सगळं तुम्ही केल्यानंतर आय लर्न टू आयडेंटिफाय प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स. योग्य त्या विरामचिन्हांचा वापर योग्य त्या ठिकाणी करता येणं. पूर्णविराम वाक्याच्या शेवटी. स्वल्पविराम काही गोष्टी वेगळ्या करण्यासाठी. एकसारख्या गोष्टी असतील तर त्यांचं वर्गीकरण वेगवेगळ्या दाखवण्यासाठी स्वल्पविराम. अर्धविराम वाक्य पूर्ण आहे पण आपल्याला पुढं कंटिन्यू करायचं आहे. त्या ठिकाणी सेमिकॉमा कोलन हायपन त्याच्यानंतर ॲपोस्ट्रोफी या सगळ्या गोष्टी एक्सक्लेमेटरी साईन क्वेश्चन मार्क या सगळ्या गोष्टी तुम्हाला योग्य त्या रीतीनं वापरता याव्यात. आणि येथील एवढ्या ॲक्टिव्हिटी सोडवल्यानंतर आय लर्न टू अंडरस्टँड द युसेज ऑफ पंक्च्युएशन मार्क्स कसे वापरायचे हेही तुम्हाला कळलेलं असणार आहे ही ॲक्टिव्हिटी सोडवल्यावर. अँड आय लर्न टू यूज पंक्च्युएशन मार्क्स in the middle or at the end of the sentences correctly. I learn to take self activities on punctuation. पंक्च्युएशनवरती तुम्ही सेल्फ ॲक्टिव्हिटीसुद्धा करू शकता. आणि मित्रांनो अशा प्रकारे ह्या ब्रिज कोर्सच्या चालू सप्ताहात आणि अर्थात या ब्रिज कोर्सचा हा शेवटचा आठवडा आहे. या शेवटच्या आठवड्यासाठी आपण आज ॲक्टिव्हिटी नंबर 38 to 42 इथंपर्यंतची चर्चा केलेली आहे. आपल्या इयत्ता 8वी वर्गासाठी महाराष्ट्र शासनानं आपणाला या ब्रिज कोर्सची उपलब्धता करून दिली. नक्कीच या ब्रिज कोर्समधील या 42 ॲक्टिव्हिटीज सोडवून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इंग्रजी भाषा ही तुम्ही समृद्ध केलेली आहे. यातील ॲक्टिव्हिटीज सोडवलेल्या आहेत. 2 टेस्ट यापूर्वीच तुम्ही सोडवलेले आहे. आणि अर्थात लास्ट आणि शेवटची टेस्ट ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 3 ऑफ इंग्लिश यू आर गोइंग टू सॉल्व ऑन 14th August 2021. 14 ऑगस्ट 2021 रोजी तुम्ही तिसरी आणि अंतिम चाचणी या ब्रिज कोर्स अभ्यासक्रमाची तुम्ही सोडवणार आहात. तुम्हा सर्वांना त्या चाचणीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता हा ब्रिज कोर्स जरी आता हा आपला संपत असला तरी यातील ॲक्टिव्हिटी मात्र आपण वारंवार सोडवायच्या आहेत. अजूनही ज्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला कठीण जातात त्याबद्दल आपल्या शिक्षकांशी संपर्क साधा आणि त्यांच्याकडून अधिक मार्गदर्शन घेऊनसुद्धा तुम्ही त्या ॲक्टिव्हिटी सोडवा. कोणतीही ॲक्टिव्हिटी सोडून देऊ नका, तर सगळ्याच ॲक्टिव्हिटीज सोडवा. त्या आपणाला खूपच लाभदायक आहेत. ओके फ्रेंड्स, पुढच्या येणाऱ्या आगामी चाचणीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर द third test of bridge course of subject English and solve all these activities in your notebook. Okay friends, thank you very much for watching this video. Thank you.